हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण करणार आहोत पोळी वगैरे. तर ह्यासाठी लागणारं साहित्य दिसत आहे आपल्याला. सगळे स्पायसेस आहेत हे समोर. हे अजून थोडेसे स्पायसेस आहेत जे आपण घेतलेले आहेत. खूप मिनिमल आहेत. आपल्या किचनमध्ये असणारच सगळं साहित्य आहे. खूप ही अशी एक छानशी साऊथ इंडियन रेसिपी आहे मित्र आणि मैत्रिणींनो. जे कोणी नवीन असाल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर चला आपण आपली चिमणी स्टार्ट करूयात अगदी 4-5 कारण आपण हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत व्यवस्थित एका चांगल्या बुडाच्या कढईमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेली आहे बॅडगी मिरची. व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे खूप मंद फ्लेमवरती, जेणेकरून मिरच्या जळणार नाहीत आणि आपल्याला त्याचा स्वाद खूप छान येईल. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बॅडगी मिरचीच आहे मित्र आणि मैत्रिणींनो. तर आपण धणे घ्यायची आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. डाळी आपण प्रत्येकी 2 टेबलस्पून घेतलेले आहेत. छोटे जे चमचे असतात ना आपले, त्यांनी व्यवस्थित भाजून घ्यायची, नाहीतर ते कच्चे कच्चे राहिले तर तोंडामध्ये तसाच कच्चा कच्चा वास येतो त्याचा. व्यवस्थित 2 ते 3 मिनटं ह्याला लागतात भाजून घेतल्यावर. आता आपण धणे खोबरं घ्यायचं भाजायला. खोबरंही व्यवस्थित कापून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण काय करायचं की तेल घालायचं. तेल घालून व्यवस्थित खरपूस भाजल्यावर ह्या खोबऱ्याचा खूप छान वास येतो आणि टेस्टही खूप छान लागते. 2 ते 3 मिनटं ह्यालाही परतवायला लागतात. आणि हे व्यवस्थित झालं की आपण आता पुढचा पदार्थ घेणार आहोत भाजायला. जे आहेत, जे अजून थोडेसे आपण मसाले घेतले होते, काळे तीळ, जिरे, थोडेसे मेथीचे दाणे, फक्त चिंच सोडून बाकीचं सगळं घ्यायचं भाजायला. चिंचही आपण भाजणारच आहोत पुढे. ह्याला 2 ते 3 मिनटं लागतील. सगळं साहित्य व्यवस्थित भाजण्यातच पोळी वगैरेची टेस्ट अवलंबून आहे. तर आता हे मी जवळपास सगळे आपले 80% मसाले भाजून झालेले आहेत. आणि आता आपण चिंच घेतो आहे भाजायला. तर चिंच ही मी थोडीशी वाळवून घेतलेली आहे. आपण असंच पण घेऊ शकता, पण थोडीशी वाळली की पावडर त्याची छान होते चिंचाची, आणि त्याच्यामुळे पोळी वगैरेला जो आंबट असा टेस्ट आपल्याला येते ती ह्या चिंचामुळेच येते. त्यामुळे चिंच पण व्यवस्थित शिरा वगैरे त्याच्या काढून घ्यायच्या. आणि आता हे सगळं साहित्य मी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन व्यवस्थित फाईन पावडर ह्याची करून घ्यायची आपण. थोडासा वेळ खाणारी प्रोसेस आहे मित्र आणि मैत्रिणींनो, पण एकदा आपण हे करून घेतलं की बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमध्ये काय काय केमिकल्स वगैरे असतात ते सगळे आपण अवॉइड करू शकतो. असे घरामध्ये करून ठेवलं की आपण खूप जण खूप वेळा खाऊ शकतो हे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ 2 आहेत, एक तर चिंच आणि एक ही बॅडगी मिरची. थोडासा गूळ पण घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये, आणि थोडंसं सुकं खोबरंही मी घेतलेलं आहे, आणि हिंग घेतलेली आहे 1 चमचा. सगळं व्यवस्थित बंद करून आपण हे सगळं ह्याची बारीक पावडर करून घ्यायची. हे सगळं असं छान व्यवस्थित भाजलं गेलं की त्याचा वास आत्ताच मला इतका छान येतो आहे. आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मीठ मी थोडंसं कमी पडलं आहे, पण आपण नंतर भातामध्ये पण आपण जेव्हा आपण ही फोडणी तयार करतो तेव्हा आपण भातामध्ये पण घालू शकतो, म्हणून मी थोडंसंच घातलेलं आहे. तर असं हे पावडर तयार झालेलं आहे, पण हे मी नंतर अजून एकदा दळून घेतलं. ही थोडीशी मला जाडसर वाटली पावडर, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं दळून घेतलं हे व्यवस्थित अजून एकदा. आणि ह्याला एक थोडासा छोटासा तडका तयार करायचा आहे मित्रांनी मैत्रिणींनो आपल्याला. तर ह्याच्यामध्ये हे शेंगदाणे आपण घ्यायचेत भाजायला, आणि थोडीशी डाळ. जेवढे आपल्याला शेंगदाणे आणि जेवढी आपल्याला डाळ पाहिजे त्या भातामध्ये तेवढेसे घालून घ्यायचे. आणि आपलं प्रमाण जेवढं झालेलं आहे मिक्सरमधलं त्याच्या 25% प्रमाण आपण हे असं तळून घेऊन घालायचं शेंगा आणि डाळ. आणि थोडंसं कढीपत्ता पण मी घातलेला आहे ह्याच्यामध्ये. त्याचंही खूप छान
वास येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते पोळी वगैरेची. आणि अजून थोडंसं हिंग घालतो, कारण हिंग हा असा पदार्थ आहे की आपण जेवढा घालू तेवढा कमीच आहे. आणि ही सगळी जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे अशामध्ये घालून घ्यायची कढईमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये कमीच पडलं आहे माझ्या पावडरमध्ये, पण काही हरकत नाही. जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा आपण मीठ घालून घ्यायचं आहे वर. व्यवस्थित 3 ते 4 मिनटं ह्याला भाजून घ्यायचं आहे. असं भाजून घेतल्यावर याचा कलर ॲक्च्युली फोनमध्ये माझ्या एवढा व्यवस्थित कलर आले नाही, पण मैत्रिणींनो इतकी छान पावडर तयार झालेली आहे पोळी वगैरेची. पण घरच्या घरीच अगदी सहजरित्या असलेल्या साहित्यामध्ये आपण करू शकतो. खूपच छान अशी टेस्ट ह्याला आलेली आहे. सगळे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये, चिंच, गूळ, डाळ, उडद डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता सगळंच आहे फोडणीमध्ये. चला तर आपण टेस्ट करून बघूयात कसं झालेलं आहे आपलं पोळी वगैरेची पावडर. तर मी फक्त एकच चमचा ह्याच्यामध्ये घातलेला आहे तेलामध्ये. आणि आपण जो पांढरा भात आपण करून घेतो, फक्त ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. मैत्रिणींनो, आपल्याला काही करायचं नाही आहे बाकी. एकदा असं करून ठेवलं की आपण महिनाभर ही पावडर, महिना काय 2-3 महिने आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो विदाउट फ्रीज. तर मी थोडासा टेस्ट करून बघितलं की कसं झालं आहे. अगदी बॅडगी मिरचीमुळं ह्याला बाकी वरून काहीही घालायची गरज नाही आहे. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी थोडंसं बोलण्यामध्ये गडबड केली असेल, कारण व्हॉईस ओव्हर वगैरे हा मला थोडासा प्रकार नवीन आहे. पण खूपच छान आणि खूपच मस्त अशी रेसिपी आहे. प्लीज सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. बाय बाय.